नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम शिल्पा हिवाळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी आम्ही बनवणार आहेत, कारण की स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन होणार आहे आणि त्यासाठी घरून स्वीट्स बनवून आणायला सांगितले टीचरने परीला माझ्या। तर मला तर काही येत नाही बनवता आणि तिने पार्टिसिपेट तर भाग तर घेतलेलाच आहे, तर मी त्यासाठी श्रद्धाला बोलवले। तर चला तुम्हालाही तिला भेटवते आणि आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। तर चला तिला भेटवते। तर हे बघा परी कशी बघते मावशीकडे, मावशी कसं कसं म्हणजे कशी रेसिपीला किती जोर लावते त्या। मला सांगते मावशी असं म्हण, मावशी तसं म्हण, तुला येते का बघ। आणि श्रद्धाला खूप म्हणजे आयडियाज आहेत रेसिपी बद्दल, तर तिला आवडतं सुद्धा बनवायला आणि मला येत नाही म्हणून मी तिला बोलवलं। आणि मला जेव्हा तेव्हा ताई बोलवते, काही पण असो, साबुदाणा वडे असो, काही सुद्धा असो, तर ताई सांगते। सँडविच पण असो, म्हणजे ते कटलेस ते पण मला येतात, वडापाव मला येतात, परत साबुदाणा वडे मला येतात। आणि हे बघा खोटाडी बोलतात, त्यांना काय नाही आवडत का त्यांना? ते जाऊ दे, कधीच काय आवडत नाही, खातात पोटभर नाही खातात ना, म्हणजे थोडस सांगतात ऍसिडिटी तो होते, कसा हसतोय बघ। त्याच्यामुळे मी काय बनवत पण नाही, पण मला सगळं आवड पण आहे। थोडस बघितलं तरी मी बनवते, म्हणजे याच्यावर युट्यूब वरती टाकलं की लगेच मला कळतं कसं बनवायचं कसं नाही, आणि ते खरंच ते टेस्टी होतं। तर हे बघा हिने पीठ मळलंय आणि डायरेक्ट म्हणजे पीठ आपण रेडीमेड आणलंय पीठ। एक मिनिट। तर मित्रांनो, हे जे हे काय केलं श्रद्धा? अगं या पोरीन तुझ्या त्या परीने बघ दूध पाडून बघा ती सांडवलं आणि ती पळून गेली। ही बघा ही लपली। कपडा आणते का तू? थांब, राहू दे, सगळ्या घरात वास येईन आता। हसत हसत पळाली तिकडे आणि तू सांडून गेली, वैस होईल सगळं घर। थांब जरा, थांब, श्वास आला सगळा, एकच जागेवर पुसावं लागेल। थांब, तू कपडा ठेव। हे बघा हिने एवढं आता टोप होता। तर हे बघा मित्रांनो, ही आता इकडे बसलेली होती आणि ही लगेच पळाली, हिने दूध सांडून गेली पूर्ण। आता हे काम वाढले, बरं झालं हे दूध त्या ताटात नाही पडलं, सगळं वाया गेलं असतं, पचपच झालं असतं आणि पूर्ण आपण जी रेसिपी तयार करतोय त्याचं सगळं वाटोळं झालं असतं। तर हिला असं मला याचा राग येतोय आता काम वाढल्याबद्दल। अगं पण आतापर्यंत बसली होती व्यवस्थित बसली होती, आणि बघा. हिचा हात नाही का असा झाला, असा लात मारली वाटतं याला। देखा आपने लापरवाही का नतीजा है। लात मारली, काय मारलं ग? बरं झालं त्याच्यात नाही पडलं, पलटी नाही झालं। एक तर पीठ एवढंच आहे आमच्याकडे, जास्त पीठ पण नाहीये एवढं की याच्यात पीठ टाकून आम्ही परत मळू। बापरे, तुला तिकडे तुला काय बोलायचं बरे? दूध का सांडलं ग तू दूध? चुकून सांडलं वाले, तुझ्यासाठी आम्हाला एवढी खटपट करायला लागते। A few moments later. श्रद्धा तिकडे रेसिपी बनवत आहे गुलाबजामुनची, आणि हे बघा तुम्हाला दाखवते, एवढे भांडे घासायचे पडलेत। आज होतं फ्रायडे, आज नॉनव्हेज केलं होतं घरी, तर एवढे भांडे पडलेत। आता मी भांडे घासत नाही, मी खूप थकली आहे। आता तिला मला राखी सुद्धा घेऊन द्यायची आहे, आणि आता मी खिचडी बनवते थोडीशी, कारण की दुपारी मटण खाल्ल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस थोडीशी खिचडी नॉर्मल बरं वाटतं खाण्यासाठी, आणि बरेच जण असे खिचडी खाणारे असतात संध्याकाळच्या वेळेस। तर मी पण आता खिचडी करते साधी लसणामध्ये, आणि तुम्हालाही दाखवते। हे बघा मी एवढं हे करून ठेवले रेसिपीसाठी तयार, आणि कुकर पण ठेवलंय गॅसवरती। तर चला मी पटकन श्रद्धाचं होईपर्यंत मी पटकन खिचडीला फोडणी देते। तर चला भेटूया 5 मिनिटानंतर। तर मित्रांनो, आमच्या टायमाला तर असं काही नव्हतं शाळेमध्ये, घरून बनवून आणा, हा डबल कुटाणा झालाय, क्वांटिटी एवढी आणा तेवढी आणा। परत स्कूलमध्ये स्टॉल सुद्धा लावायचा आहे। आता हे स्टॉलचं तर नवीन नवीनच यायला लागले, की पहिले बोलले पाणीपुरी स्टॉल लावा, हे लावा ते लावा, आता बोलले की तुम्ही काहीतरी स्वीट्स घरून बनवून आणा। आता स्वीट्स मध्ये हे गुलाबजामुन आम्हाला इझी वाटले, एकच दिवस आहे आमच्याकडे, त्यासाठी आम्ही हा पदार्थ निवडला। आणि ह्या पदार्थामध्ये काय काय टाकलं ते पण सांग ना। ह्या पदार्थामध्ये काही जास्त नाहीये, इलायची आणि बेकिंग सोडा काहीतरी आहे, अजून मैदा आहे, थोडासा मैदा आहे, आणि खवा आहे, खवा टाकला, इलायची पावडर टाकली, दूध टाकले। हे काही शॉर्टकट मध्ये पटापट पटापट होते। आणि मित्रांनो पण याच्यात खूप मेहनत जाते, कारण की याला बरोबर करा, याला टाइम द्या, हा मीठ टाकलं, याच्यात वेळ द्या। तर त्यासाठी असे छोटे छोटे जे सेलिब्रेशन असतं स्कूलचं, त्याच्यामध्ये माझी परी नेहमी पार्टिसिपेट करत असते।
डान्सिंग असो किंवा सिंगिंग असो काही पण तिला खूप आवडतं आणि तिच्यासोबत ती मलाही कामाला लावते. आता तुम्ही पण मला कमेंट पण करा. हे जे शाळेचे काम आहेत ना ते आम्ही बरोबर त्यांना रात्रीच करून ठेवतो. दिवसा आम्हाला टाइम Time नसतो दिवसा. त्याच्यामुळे आणि मला ताईने रात्रीच बोलवून घेतले. मी आणि आता त्याच्यामध्ये दोघी गुंततो आम्ही, कारण की आता उद्याचा मेकअप सुद्धा करायचा आहे. हिला राखी सुद्धा मला घेऊन द्यायची आहे. आता ही बोली मम्मी मला इतक्या राख्या घेऊन दे तितके. मी म्हणलं अख्ख्या क्लासला बांधणारीस का? तर आम्ही हसलो दोघी जणी मग. आणि मग नंतर बोलली मला ना काहीतरी फ्रेंड लोक मग चॉकलेट काहीतरी देणार आहेत आम्हाला gift आमच्या देणार आहेत. टायमाला त्यांना पोरं लपायचे तरी आम्ही शोधून त्यांना राखी बांधायचो. तुमच्या टायमाला कोण कोण लपायचं राखी बांधताना ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट करा. त्यांच्याकडे बिचाराकडे एक तर पैसे पण असं नसायचे असतं. द्यायला, त्याच्यामुळे ते लपायचे. पण आम्हाला वाटायचं जाऊ दे पैसे नको पण तू बांधून घे. आम्ही आमच्या टायमाला कसं म्हणजे सगळ्या लाईनीत एका उभे उभे राहायचे राहायचे. सगळ्या क्लास मधल्या. हम्म. आणि नाही म्हणजे ज्यांना भाऊ नाहीये तेच विद्यार्थी ना सिलेक्ट व्हायचे तेव्हा. हा होय. ज्यांना बहिणी नसायच्या, हा, ज्यांना बहीण नाही किंवा ज्यांना भाऊ नाही. तर तेच विद्यार्थी राहायचे. सिलेक्ट व्हायचे आणि मग तेव्हा ते सेलिब्रेशन करायचे. तर खूप छान पण वाटायचं. पण आपल्या टायमाला एक मजा वेगळीच होती. हा, छान म्हणजे खूप आनंद व्हायचा आम्हाला त्या गोष्टीचा. हमारे जमाने में आम्ही पण शाळेमध्ये म्हणजे तसा भाग घ्यायचो. आणि तुम्ही पण कमेंट करा तुमच्या स्कूलमध्ये पण असं व्हायचं का की ज्या मुलीला भाऊ नाहीये, ज्याला बहीण नाही मुलाला, तर ते लोक म्हणजे सिलेक्ट होतील मग त्यांना राखी बंधन, त्यांचे रक्षाबंधन सेलिब्रेशन होईल त्यांच्या सोबत. तुम्ही पण कमेंट करा आम्हाला की असं व्हायचं का म्हणून. आता हे बघा ही जेव्हा गोळे बनवते ना तेव्हा याच्यावर रॅशेस येत नाही, पण नाही जेव्हा आले का? याला हे नाही नाही करते- मग ते तसं करशील तर हा. होईलच पण ना. आता काय म्हणजे अशी आता फोडून ही अशी फोडून बघेल तर होणारच ना ग तसं. कारण की तळताना ना त्याच्यावर रॅशेस ती जमीन फाटल्या अगं, मी आता त्याला गोल बनवलं होतं. मी करते नुसतं असं. एकच साईज ठेव ना, लहान मोठा होतंय. मला नाही येत एवढी साईज. मी बारीकच साईज कर म्हणजे कसं क्वांटिटी जास्त होईल. स्टॉल लावायचा आहे आणि याला पाक पण बनवलाय मी. तर पण हे तर आम्ही ना पहिल्यांदाच बनवतो हा. हे गुलाबजामुन घरी. नाहीतर साबुदाणा आम्ही- वडे वडे पावचे वडे ते सगळं येतं. इझी आहे. कॅटलेस वगैरे बनवायचं ते तर काय आपण कधी पण खातो, कधी पण बनवतो. पराठे वगैरे. पण ते जास्त करून ते थंडीच्या महिन्यात पावसाळ्यात तसं छान आणि चांगलं माझ्याकडून तो होत पण नाही गोल. हे बघ असं हे बघ कसं झालं. आण कर. हात त्याला हात चांगला पाहिजे. तर बघा मला हे असं छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत. तर मी श्रद्धाला सांगितलं बाकी चपात्या वगैरे ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी जे रफटप आहे ना ते बाकीचं मला जमतं 5 मिनिटानंतर. तर मित्रांनो हे बघा हिला एवढा वेळ लागतोय श्रद्धाला गोळे करायला कारण की गोल आकार याला शेप दिला जातो त्यासाठी. आता हे बघा मी तेल सुद्धा ठेवले एक साईडला गरम व्हायला आणि माझी खिचडी पण झाली आहे. आणि मी पहिले सुरुवातीला एवढे 2-4 तळून बघितले तर व्यवस्थित जमतायत, नाहीतर अजून पीठ मळण्यासाठी. तर मी पटापट आता तळते कारण तेल गरम झाले. तर इकडे ये कॅमेरामॅन. कॅमेरामॅन इधर आ. जास्त तर नाही ना गरम झालं तेल. झाले टाक पटापट. तर हे बघा अशा पद्धतीने आपण तळतोय. चिपकणार नाही ना एवढं एकत्र टाकल्या. आणि खरंच आपल्याला येतात ना ग गुलाबजामुन. थोडस हलवून घेते 5 मिनिटानंतर. बघ ना नाही तर एक साईडला लगेच काळं होतं बरं काही. गॅस कमी कर. तू वाढवलास का तू गॅस? तू वाढवलाय आता. मीच वाढवला. आल्यावर त्या याच्यात पण दिसत ब्लॉगमध्ये. कोणी गॅस वाढवलं. वाढवला. मला लय राग आलता आता गॅस वाढवला पण जाऊ द्या माझ्याकडून झाले म्हणून काही टेन्शन नाही. तर हे बघा कालच्या बिग बॉस सारखंच झालं. कारण की मी रितेश म्हणतो की मी बघेल त्याच्यामध्ये फुटेज आहे माझ्याकडे. खरं बोललीस का नाही जान्हवीला. तर हे जान्हवी बघा, सांगते काय बोलताय खिचडी सर दाखव, तुम्ही. खिचडी माझी खिचडी पण दाखव. मी बघा खिचडी सुद्धा बनवली आहे. खूप छान गुलाबजामू झालेत आपले रेडीमेड सारखेच एकदम. हे बघा गाईस किती छान बनली आहे खिचडी. खिचडी पण लवकर झाकण नाही उघडलं म्हणून ती घट्ट झाली. तर मित्रांनो तुम्हाला आमची रेसिपी आवडलीच तर आमच्या चॅनलला प्लीज एकदम खूप 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 प्रेम द्या, सपोर्ट करा आणि आमचे सबस्क्रायबर पटापट वाढू द्या. प्लीज वाढवा. चॅनल तुम्ही मॉनिटायझेशन सुद्धा तुमच्या मित्राला मैत्रिणीला सांगा. शेअर करा. शेअर आमचे करा vlogs. आमचे ब्लॉग. तर हे बघा आणि guys, मला आपण जे खरंच सगळं येतं. गुलाबजामुन बनवले ते अजिबात फाटले नाहीये ना, रॅशेस आलं नाहीये त्याच्यावर एकदम मस्त. हे बघा मी तुम्हाला दाखवते.
तर हे बघा काही काही म्हणजे होण्याचं बाकी आहे अजून, आणि जे झालंय त्याला आपण याच्यात काढलंय मी. तर मित्रांनो, तुम्ही अशा छोट्या मोठ्या रेसिपी घरी ट्राय करा, की खूप आनंद भेटतो अशा रेसिपीमध्ये. आपण कुणाला म्हणजे खाऊ घालतो तेव्हा, कारण की आम्ही ही रेसिपी बनवून शाळेतच देणार आहेत. तर प्रत्येक मुलाला भेटणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 पीस 3-3 पीस तरी आले पाहिजेत. याची साईज आम्ही छोटी ठेवली आहे, कारण की आम्हाला एवढी आयडिया नव्हती. तर कारण की आपण जेव्हा हे पाक म्हणतात ना, चाचणीमध्ये जेव्हा आपण हे टाकू त्याच्यानंतर त्याची साईज अजून थोडी वाढेल असं मला वाटतं, कारण भिजल्यानंतर. तर त्यासाठी चाचणी सुद्धा तयार केली आहे, पण ही चाचणी जशी पाहिजे तशी झाली नाही माझ्याकडून. तर मित्रांनो, हे बघा मी एवढे फ्राय केलेत हे रोल बनवलेले, आणि ही श्रद्धा आहे ती हॉलमध्ये बसली आहे. आणि हे बघा याच्यात चाचणी अजून झाली नाहीये, पण बनवायला टाकलंय. गोड चाचणी जी असते ती, त्या चाचणीमध्ये पण मला वाटतं थोडीशी इलायची पावडर असते आणि मीठ. आय डोंट नो. तर हे बघा ही चाचणी काही घट्ट होत नाहीये. आर्यन म्हणतो याच्यात साखर वाढव, याला मी 1/2 किलोच्या वर साखर टाकली याच्यात, पण हे घट्टपणा याला येत नाहीये. आणि तितक्यात मला सुमेध बोलतो, जो बबलीचा मुलगा आहे, तो मला बोलतो की मावशी याच्यामध्ये काय टाकू? काजू डेकोरेशनला. मधातून कापून असं त्याच्यात लावू. तिकडे सांग. मधातून कापून त्याच्यात लावू. तर बघा तो बोलतो जे हे गोल गोल रोल आहेत त्याच्यात म्हणजे काजू एक सेट करू आपण, आणि डेकोरेशन अजून छान होईल. पण काही गरज नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडे. याच्यात डायरेक्ट आपण चाचणी टाकणार आहे, फ्रीज मध्ये डबा ठेवणार आहे, नाहीतर सकाळपर्यंत हे एकही गुलाबजामुन राहणार नाही. तर बघा हाच राहिला होता जो हेल्प करायला आला नव्हता. मला जेवायचं राहिले, भूक लागली, आणि 11 वाजलेत आता. आता बघा हा बोलतो मम्मी अजून साखर वाढव. तर वाढव जा, चाचणी होत नाहीये तर काय करणार. लवकर टाकशील नाही तर. साखर टाकायला तुला एवढा टाइम लागतो का रे? सगळीकडे टाकते ना. तू सांग, तू काय काय स्वतः बनवून खातो? मी तुझं नाव सांग पहिले चॅनलला. आर्यन नाव आहे, सगळ्यांना माहिती माहितीये का नाव? एक मिनिट. तर मित्रांनो, हा बघा हा आहे माझा मोठा मुलगा, आणि याला ना कधी कधी मॅगी वगैरे खायची असते, पास्ता खायची असते. अजून काय खाता रे तू बनवून स्वतः? मला तर फक्त मॅगी आणि पास्ता. मॅगी आणि पास्ता माझ्या आर्यनला कधी खायची इच्छा झाली, रोजच होते, 2 दिवसांनी होते. पण कसं त्याला मग तो मला सांगत नाही मम्मी तू बनवून दे म्हणून. त्याला गॅस सुद्धा लावता येतो आणि त्याला बंद सुद्धा करता येतो, आणि तो स्वतः बनवून खातो ह्या 2 गोष्टी. तर तुम्ही कमेंट करा की तुमची पण अशी मुलं आहेत म्हणजे आर्यनच्या वयाचे, की करून खातात का स्वतः हाताने. तर माझा मुलगा मला त्याच्यासाठी कधी बोलत नाही मम्मी तूच दे म्हणून. माझ्या आर्यनला चहा सुद्धा ओतून घेता येतो, आणि बनवता येतो. म्हणजे 1-2दाच ट्राय केलं त्याने, आणि मी नाही पिला बरं का त्याच्या हातची चहा. त्याने मला फोन करून सांगितलं होतं मम्मी मी चहा बनवून पितोय म्हणून, आणि मी बाहेर होती. तर मी त्याला बोलली मग पी ना बनवून. पण त्याला मी सांगितलं, तर मला यांनी विचारलं पहिला प्रश्न, किती साखर टाकू का? काय बोलला तस? किती साखर टाकू? नंतर काय बोलला परत फोन करून? चहा पत्तीचं नाही विचारलं? विचारलं होतं ना. मग तिकडे सांग ना. चहा पत्तीचं पण विचारलं, किती चहा पावडर टाकू. तर माझा मुलगा खूप हुशार आहे. आता 7th मध्ये आहे, स्टँडर्ड मध्ये, 7th स्टँडर्ड मध्ये. आणि हे बघा हाईट माझ्यापर्यंत लागायला लागली माझ्या दादाची, थोडा बाकी पण. तर हे बघा चाचणी पण होते, आमच्या गप्पा सुद्धा होते. तर चला भेटूया 5 मिनिटानंतर. बाय. तर गाईज आता राहिलेला आता मम्मी करून बघतीये. मम्मी दाखव. मम्मी म्हणते पाक पुरणार नाही हा एवढूसा, गुलाबजामू एवढे झाले. असं कुठं असते का? म्हणजे कसं ग? पाक असतो का बाई हो? मग तो आटला तर कमी झाला ग. पहिल्यांदा ट्राय केलंय आम्ही. तर आटत नाही ते. आटत नसतं, डायरेक्ट कोणी केलं मग? मला माहिती नाही, पाक कुठं द्यावं लागतं. हा तार तो ना तुटला पाहिजे कशी पण. साखर काढ, साखर काढ, साखर काढ ग. सुंदर. 1 किलो साखर काढा. दाखव तार तुटतोय का आपला? पाणी झाले. बरं झालं मम्मी आली. तर हे बघा मम्मीला काय मी केलेली चाचणी पटली नाही बिचारीला. तर तिने अजून एवढीशी असते का एवढ्याला? एवढ्याला एवढीशी चाचणी थोडी असते. तिने बघा आता इतकी घट्ट. अहो मम्मी चहा लागा आपल्याला. चल आहे. आहे का? डबा भरून आहे का? काय आहे मग आपण?
तर बघा मम्मीचा हात याला लागणारच होता, मम्मीच्या वाट्याचं काम होतं ते. मग ती पण टाकली त्याच्यात ना. असं तर असतं. मम्मी तू जास्त पचपच पाणी करशील नाही तर. नाही होत ते पाणी. जास्त पाणी नाही ठेवायचं आपल्याला. मी बरोबर घट्ट होतं ते. पाणी अर्धा ग्लासच ठेवलाय. इतकं पाहिजे दाखव मला. किती पाणी टाकलंस तू. मम्मी तू कधी बनवलं होतं का गुलाबजामुन? आणि आम्ही बुंदी बनवत होतो ना गं. अच्छा अच्छा, बुंदीचा पाक यांना आयडिया आहे वाटतं, नॉलेज Idea आहे, बुंदीचा. idea आहे. भांडे एवढे पडलेत मम्मी. The next day. तर मित्रांनो हे बघा मी किती छान मी आणि श्रद्धाने मिळून ह्या गुलाबजामुनची रेसिपी बनवली आहे आणि किती छान झालीत ते. आता चला श्रद्धा परीची तयारी करते, ते सुद्धा दाखवते. घर आवरायचं राहिलं हिच्या आवरण्याच्या चक्करमध्ये. सकाळी 8 वाजता मला उठवलं. मी कधीच उठत नाही 8 वाजता. तर सकाळी 8 वाजता मी परीसाठी उठली. तर तुम्हाला मेकअप कसा वाटलाय परीचा? अजून केस राहिलेत हेअरस्टाईल राहिली करायची अजून. आणि परी उठून दाखव एकदा कशी दिसते. मम्मी पण घरीच आहे, मम्मी पण बघते तिला, आम्ही सगळे हिलाच बघतो ही रेडी होते का. तर मित्रांनो ही बघा माझी परी रेडी झालीये आणि डोळे झाक. हे बघा आय मेकअप पण किती छान केलाय तिचा मावशीने. आणि गोल फिर दीदी. हे बघा छान मेकअप केलाय तिचा. तर चला भेटूया शाळेत. परीचं स्कूल आहे दीप कॅम्पस. तर मी स्कूलमध्ये आली आहे. चला खूप उशीर झालाय, आपण लवकर एंट्री करूया स्कूलमध्ये. तर चला पटकन. चल चल चल. तर मित्रांनो हे बघा समोरचं कॉलेज दाखव, कॅमेरामॅन. कॉलेज दाखव, स्कूल दाखवा, सॉरी स्कूल. हे आहे परीची दीप ग्लोबल स्कूल. तर चला पटापट स्कूलमध्ये जाऊया. चालतील. लवकर लवकर चल, लवकर म्युझिक टाकते. खूप हे दम लागला, खूप वरती चढावं लागते. चल लवकर. ती बघ कशी, तिला माहीत झालं टाइम ऑफ होतोय. तर आजकाल देव म्हणायला लागली, तिला किती धाक झाले. तर मित्रांनो आम्ही खूप थकलोत आणि आम्ही आता स्कूलच्या कॅन्टीनमधून घेतलंय स्प्राईट पिण्यासाठी. आणि स्प्राईट तरी घेवाई. आणि परत आम्हाला टीचरने 2:30 वाजता पण बोलवलंय नंतर सुट्टीमध्ये, कारण की आपल्या मुलांना बोलले तुम्ही थोडंसं हे हँडल करू शकतात. त्यांना काय स्वीट्स वाटायचं तर स्टॉलसाठी तुम्ही पण उभं राहू शकतात. तर त्यासाठी वेळ आहे अजून, पण आम्ही बाहेर बसलोत. लोक पण बघतायत खूप तोंडाकडे की दोघी बसल्यात म्हणून. तर चला भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो हे बघा आम्ही आलोत परत स्कूलमध्ये दोघीजणी. माझा तर अख्खा अवतार चेंज झाला. आणि आम्ही आता गेलो होतो तर जेवण बनवलं, मग जेवलो, मग आलो. केल्या, भाजी केली, आता भात केला. 2:30 वाजता बोलवलं होतं. तर आम्हाला इकडे किती वाजले का आता? 3:15 वाजले. 3:15 वाजले. आणि ती बघा समोर आहे स्कूलची बस पण उभी आहे, पण अजून सुटली नाही शाळा अजून. तर आम्हाला स्टॉलमध्ये पोरांना पार्टिसिपेटमध्ये आम्हाला पण सहभागी व्हायचे. तर चला मध्ये. दाखव पैसे पैसे.